Hello friends. So today we are here to discuss about the curriculum of the course Applied Mathematics. This course is from MSBT Diploma. It is common for all the branches. In the case scheme, the curriculum for all the branches is made same and the course code is 312301. So हा MSBTचा डिप्लोमा आहे. या MSBTच्या डिप्लोमामध्ये इलेक्ट्रॉनिक, सिव्हिल, कॉम्प्युटर इतर अशा बऱ्याच ब्रांचेस आहेत. या सगळ्या ब्रांचेससाठी फर्स्ट इयरसाठी सेकंड सेमिस्टरला जो कोर्स आहे मॅथमॅटिक्सचा त्याचं नाव आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि त्याचा कोर्स कोड आहे 312-301. आता या वर्षीपासून नवीन केस स्कीम अप्लाय झालेली आहे आणि या नवीन केस स्कीममध्ये हा कोर्स सगळ्या ब्रांचेससाठी कॉमन करण्यात आलेला आहे. मागच्या वर्षीपर्यंत आय स्कीममध्ये प्रत्येक ब्रांचसाठी M2चा म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्सचा करिक्युलम हा प्रत्येक ब्रांचसाठी वेगळा होता, कोर्स कोड वेगळा होता आणि जो MSBTचा बोर्डाचा क्वेश्चन पेपर येत होता तो सुद्धा सगळ्या ब्रांचसाठी वेगळा होता. पण या वर्षीपासून तो सगळ्यांसाठी कॉमन झालेला आहे. आता तो कॉमन झालेला करिक्युलम काय आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. तुम्हाला बोर्डाच्या वेबसाईटवर करिक्युलम सर्चमध्ये अप्लाइड मॅथमॅटिक्सचा करिक्युलम दिसेल. तर इथे प्रोग्राम नेम हे बघा, इथे प्रोग्राम नेम दिलेला आहे. सो सगळ्या प्रोग्रामसाठी हा जो सिलेबस आहे हा सेम आहे. सो प्रोग्राम कोड इथे तुम्ही तुमच्या प्रोग्रामचा कोड बघू शकता. CE म्हणजे सिव्हिलसाठी, CM म्हणजे कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी, ME म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग यासारख्या सगळ्या कोर्सेससाठी हा कोर्स सेम आहे. सेमिस्टर सेकंडमध्ये आहे. कोर्सचं टायटल आहे अप्लाइड मॅथमॅटिक्स आणि कोर्स कोड तुम्हाला आधी सांगितला त्याप्रमाणे आहे 312-301. आता रॅशनल म्हणजे हा कोर्स का इम्पॉर्टंट आहे, या कोर्सचं महत्त्व काय, काय आपल्याला या कोर्समधून शिकायला मिळणार आहे. सो अप्लाइड मॅथमॅटिक्स या कोर्समध्ये जे काही टॉपिक्स आहेत ते आहेत इंटिग्रेशन, डेफिनेट इंटिग्रेशन, डिफरन्शियल इक्वेशन, न्यूमेरिकल मेथड्स, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. या सगळ्यांचा उपयोग करून जे स्टुडंट्स आहेत ते प्रॉब्लेम सॉल्विंग करू शकता, यांचा ॲज अ टूल म्हणून ते उपयोग करू शकता. या नॉलेजने स्टुडंट कॉम्प्लेक्स सिस्टीमला ॲनालाइज करू शकतात, डिसिजन घेऊ शकतात आणि रिअल वर्ल्ड इंजिनिअरिंगचे जे चॅलेंजेस आहेत ते पण तुम्ही इफेक्टिव्हली फेस करू शकतात. तर या कोर्सचे इथे पुढे इंडस्ट्री, एम्प्लॉयर, एक्सपेक्टेड आउटकम दिले आहेत. जसं रॅशनलमध्ये म्हटलं आहे, रिअल वर्ल्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी विथ प्रिसिजन आणि इफिशियन्सी तो डिझाईनमध्ये आणण्यासाठी तुम्हाला याचा उपयोग होतो. कोर्स लेवल लर्निंग आउटकम्स त्याला आपण म्हणतो COs. त्या प्रत्येक युनिटनुसार इथे COs दिलेले आहे. जे तुमचं फर्स्ट युनिट आहे इनडेफिनाइट इंटिग्रेशन त्याच्यासाठी आहे CO1 आहे सॉल्व द ब्रॉड बेस इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स ऑफ इंटिग्रेशन युझिंग सुटेबल मेथड्स. सेकंड युनिट डेफिनाइट इंटिग्रेशन त्याचा आहे CO2 यूज डेफिनाइट इंटिग्रेशन टू सॉल्व गिवन इंजिनिअरिंग रिलेटेड प्रॉब्लेम्स. CO3 applied the concept of differential equation to find the solution of given engineering problems. डिफरन्शियल इक्वेशनचे जे ॲप्लिकेशन्स आहेत त्या ॲप्लिकेशनचा उपयोग करून तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जी काही प्रॉब्लेम तुम्हाला फेस होतील ते तुम्ही सॉल्व्ह करू शकता. CO4 employ numerical methods to solve program specific प्रॉब्लेम्स. सो जे आपले कॉम्प्युटर प्रोग्राम्स आपण रन करतो त्यासाठी याचा उपयोग होतो. म्हणून या न्यूमेरिकल मेथड्स पूर्वी फक्त कॉम्प्युटरशी रिलेटेड जे काही प्रोग्राम्स आहेत त्याला अप्लिकेबल होतं, म्हणजे CM, CS, CO यांच्यासाठी. पण आता सगळ्यांनाच हे आपण अप्लाय केलेलं आहे केस स्कीममध्ये, कारण प्रत्येकजण आता थोडंफार तरी कॉम्प्युटरशी बेस्ड हे प्रत्येकाचं सब्जेक्टमध्ये आहे, प्रत्येकाच्या कोर्समध्ये आहे. ते आता सगळीकडे बाय डिफॉल्ट सगळ्यांना त्याचा अभ्यास करावाच लागणार आहे. CO5 यूज प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन टू सॉल्व एलिमेंटरी इंजिनिअरिंग प्रॉब्लेम्स. सो हे आहे प्रत्येक युनिटनुसार COs. आता टीचिंग स्कीम काय आहे ते आपण बघणार आहोत. सो याचा ॲब्रिव्हिएशन आहे AMS. याचे 3 तुमचे थेरी लेक्चर्स असणार आहेत, क्लास वर्क, आणि एक आहे ट्युटोरियल, ते TLने दाखवलं आहे. जे काही तुमची फॉर्मॅटिव्ह असेसमेंट आहे म्हणजे इंटरनल क्लास टेस्ट 30 मार्काची असेल, 2 क्लास टेस्ट असतील 30-30 मार्कांचं, आणि त्याचे ॲव्हरेज काढून तुम्हाला 30 पैकी मार्क दिले जातील. बोर्डाची जी एक्झाम असेल समरमध्ये
ती असेल 70 मार्काची. सो 30 आणि 70 टोटल मार्क्स झाले 100. 100 मधून तुम्हाला 40 मार्क मिळाले की तुमचं पासिंग होणार आहे. आता इथे पुढे तुम्हाला याचं करिक्युलम दिलेलं आहे डिटेलमध्ये. सो फर्स्ट जो तुमचं युनिट आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन, जसं इथे दाखवलं आहे. या युनिटमध्ये तुम्हाला इंडेफिनाइट इंटिग्रेशनची जी काही डेफिनेशन आहे, कन्सेप्ट आहे, रूल्स आहेत, ते तुम्हाला बघायचे. आणि जसं आपण स्टँडर्ड डेरिव्हेटिव्ह बघितलं होतं तसंच तुम्हाला स्टँडर्ड रूल्स बघायचे इंटिग्रेशनचे, जे डेरिव्हेटिव्ह वरूनच तयार झालेले आहेत. त्यानंतर आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहेत सबस्टिट्यूशन मेथडने, बाय पार्ट्स मेथडने आणि पार्शियल फ्रॅक्शन, जे आपण बेसिक मॅथ्समध्ये आपण एक चॅप्टर शिकला होता अल्जेब्रा युनिटमधलं पार्शियल फ्रॅक्शन. त्याच्यासाठी आपण इंटिग्रेशन करणार आहोत, म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन काढायचे आणि मग त्याच्यावर इंटिग्रेशन अप्लाय करायचं. युनिट नंबर 2 त्याच्यातला फक्त एकच पार्ट घेतला पार्शियल फ्रॅक्शन मधलं, फर्स्ट टाईप, सेकंड आणि थर्ड टाईप नाही. युनिट नंबर 2 आहे डेफिनाइट इंटिग्रेशन. जे काही इनडेफिनाइट इंटिग्रेशन आहे तेच सगळे एक्झाम्पल आपण डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये करणार आहोत. फक्त डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये असं असतं की तुम्हाला स्पेसिफिक आन्सर मिळेल. सॉरी, इनडेफिनाइट इंटिग्रेशनचं आन्सर हे डेफिनाइट नसतं, म्हणजे याचं पर्टिक्युलर आन्सर येत नाही, म्हणून त्याला आपण म्हणतो इनडेफिनाइट. पण डेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये तुमचा आन्सर येतं 2, 3, 5, 0 या प्रकारे. सो म्हणून त्याला आपण म्हणतो डेफिनाइट इंटिग्रेशन. त्यामध्ये आपल्याला जे काही आपण वरती मेथड्स बघितल्या ते सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला डेफिनाइट मध्ये पण सॉल्व्ह करायचे आहेत. प्लस आपल्याला डेफिनाइट इंटिग्रेशनच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या आहेत आणि त्याचे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. पण या प्रॉपर्टीचे प्रूफ आपल्या करिक्युलम मध्ये नाही आहेत. युनिट नंबर 3 डिफरन्शियल इक्वेशन. सो डिफरन्शियल इक्वेशन म्हणजे काय, ते कसं फॉर्म तयार करतात, त्याची ऑर्डर आणि डिग्री कशी डिसाईड करतात, हे आपल्याला यात बघायचं आहे. प्लस जसं आपण इंटिग्रेशनचे डिफरंट टाईप्स बघितले तसे आपल्याला वेगळ्या वेगळ्या मेथड्स बघायच्या आहेत डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. मागच्या वर्षीपर्यंत 2 मेथड होत्या, व्हेरिएबल सेपरेबल आणि लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. या वर्षी तिसरी मेथड येतात ऍड केलेली आहे, ती आहे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. पण याचबरोबर ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन जो टॉपिक होता तो आता इथे करिक्युलम मध्ये दिसत नाहीये, तो त्यांनी ट्युटोरियल मध्ये कव्हर केलेला आहे. युनिट नंबर 4 न्यूमेरिकल मेथड्स. सो न्यूमेरिकल मेथड्स या 2 टाईपच्या असतात, एक अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी आणि दुसरं आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी. सो अल्जेब्रिक इक्वेशन सॉल्व्ह करण्यासाठी 3 मेथड आहेत, बायसेक्शन मेथड, रेग्युलर फॉल्से मेथड आणि न्यूटन रॅप्सन मेथड. तर सायमल्टेनियस इक्वेशन जे आपण आधी सॉल्व्ह केले होते, स्कूलमध्ये सॉल्व्ह केले होते आपण क्रॅमर्स रूलने, त्याच्यानंतर आपण इथे बघितले मॅट्रिक्स इन्व्हर्शन मेथडने सेमिस्टर 1 मध्ये, आणि आता आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन त्या 3 इटरेटिव्ह मेथडने सॉल्व्ह करायचे आहेत. फर्स्ट आहे त्याच्यातली गॉस सायडल मेथड, दुसरी आहे जॉकोबीज मेथड आणि तिसरी जी आहे मेथड ती आपल्याला स्क्वेअर रूट, अप्रॉक्सिमेट स्क्वेअर रूट काढण्यासाठी वापरायची आहे, ती आहे बर्कशाली इटरेटिव्ह मेथड. ही जे आपले प्राचीन गणितज्ञ होते त्यांची जी मेथड होती ती इथे आपण परत नवीन पद्धतीने स्टुडंट्सला शिकवणार आहोत. युनिट नंबर 5 प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. त्यामध्ये 3 डिस्ट्रीब्युशन्स आहेत, बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, पॉइसन डिस्ट्रीब्युशन आणि नॉर्मल डिस्ट्रीब्युशन. सो अशा प्रकारे 5 युनिट तुम्हाला दिलेत. या 5 युनिटवर इथे 20 जे काही आहेत प्रॅक्टिकल्स ट्युटोरियल्स ते तुम्हाला इथे सजेस्ट केलेले आहेत. सो हे 20 जे प्रॅक्टिकल्स आहेत त्यातले काही प्रॅक्टिकल असे आहेत की जो पार्ट सिलेबस मधून काढून टाकलेला आहे के स्कीम मध्ये, पण तो आय स्कीम मध्ये होता, जसं लॅपलास ट्रान्सफॉर्म आहे, त्याशिवाय ऍप्लिकेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे बघा 11 नंबरचं ट्युटोरियल. तर हे जे काढून टाकलेले पार्ट्स आहेत ते कव्हर करण्यासाठी ते ट्युटोरियल मध्ये इन्क्लूड केलेले आहेत. आता इथे तुम्हाला त्याचं डिस्ट्रीब्युशन दिसतं आहे की प्रत्येक युनिटचे लर्निंग आवर्स किती आहेत आणि टोटल मार्क्स किती आहेत. तसंच त्या आपल्याला दिसतंय की प्रत्येक युनिट्सचे लर्निंग आवर्स आणि टोटल मार्क्स दिलेले आहेत. सो फर्स्ट युनिट इंडिफिनाइट इंटिग्रेशन, त्याचे लर्निंग आवर्स आपल्याला दिसत आहेत 15, टोटल मार्क्स आहे 20. सेकंड युनिटचे लर्निंग आवर्स 8, मार्क्स आहे 12. थर्ड युनिटचे मार्क्स आहेत परत 12.
4th युनिटचे मार्क्स न्यूमेरिकल मेथड हा खूप सोपा आणि छान युनिट आहे. यात तुम्हाला भरपूर तुम्ही मार्क्स स्कोर करू शकतात. ते आहे 14 मार्क. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन हा सुद्धा सोपा युनिट आहे. म्हणजे यामध्ये 4th आणि 5th युनिटमध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन राहणार नाही, म्हणून हा युनिट तुम्हाला सोपा वाटेल आणि यामध्ये तुम्ही जास्त चांगल्या प्रकारे स्कोर करू शकता. 14 आणि 12 मार्क आहे त्यांना 4th आणि 5th युनिटला. तर हे व्यवस्थित करा. इथे तुम्हाला लेवल दिसत आहेत, आर लेवल, यू लेवल, ए लेवल. सो हे रिकॉल, अंडरस्टँडिंग अँड अप्लाय या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स तुम्ही इथे बघू शकता की प्रत्येक लेवलसाठी किती मार्क्स याचे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आता तुम्हाला यावरून बऱ्यापैकी अंदाज येईल की जो आपला 70 मार्काचा पेपर आहे त्यामध्ये प्रत्येक युनिटला किती वेटेज दिलेलं आहे आणि त्यानुसार तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनला तुम्ही घाबरता, पण जर तसं बघितलं तर फर्स्ट, सेकंड, थर्ड युनिट जर तुम्ही डेरिव्हेटिव्हचे आणि इंटिग्रेशनचे फॉर्म्युले चांगल्यापैकी केले, खरं तर डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले केले तर त्यात इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुमचे आपोआपच पाठ होणार आहेत. याचाच अर्थ इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्ही लर्न केले तर डेरिव्हेटिव्हचे पण होणार आहेत. सो इंटिग्रेशनचे फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लर्न केले तर तुम्हाला 3 युनिटचे एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करता येतील. दॅट इज फर्स्ट युनिट इंडेफिनाइट, सेकंड डेफिनाइट आणि तिसरा डिफरन्शियल इक्वेशन. या तिघांमध्ये तुम्हाला या डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्यांची गरज आहे. सो 20 प्लस 12 प्लस 12 म्हणजे 44 मार्क्स तुमची त्यामध्ये कव्हर होतात. आणि तुम्हाला सांगितलं ते की शेवटचे 2 युनिट हे पूर्णपणे कॅल्क्युलेशनचे युनिट्स आहेत. कॅल्क्युलेटरचा वापर करायचा आहे. प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशनमध्ये थोडं लॉजिक लावायचं आहे. तर तुम्हाला हे सुद्धा युनिट्स जे आहे यांच्या फिक्स मेथड्स आहेत. फॉर्म्युले याच्यात असे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन सारखे भरपूर फॉर्म्युले नाही आहेत, तर ते तुम्हाला इझी वाटेल. सो पासिंग होणं इझी आहे. थोडं स्मार्ट वर्क करा आणि फॉर्म्युले नीट चांगल्यापैकी लर्न करा. डिप्लोमाचे जे की आहे मॅथमॅटिक्समध्ये पास होण्याची किंवा स्कोरिंग करण्याची, ती की म्हणजे एकच आहे, फॉर्म्युले, फॉर्म्युले आणि फॉर्म्युले. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की आपलं जे फर्स्ट युनिट आहे इंडेफिनाइट इंटिग्रेशन, त्याच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची, त्यासाठी काय तुम्हाला आधी तयारी करावी लागेल, सो दॅट तुम्हाला हा चॅप्टर किंवा हे युनिट चांगल्यापैकी कव्हर करता येईल. बाय फ्रेंड्स.